यांना अभिवादन केलं. नेमकं काय आजचं कारण होतं इकडे येण्याचं? कालच आपलं गटनेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून माझी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर प्रत्येक म्हणजे माझा तुम्ही नेहमी पाहिलं आहे, मला कुठलाही एखादा दुःखद प्रसंग असेल म्हणजे मला स्वतःला जेव्हा वाटतं की मला बाळासाहेबांचे आशीर्वाद आता हवेच आहे, तेव्हाही मी इथे आलेली आहे. आणि आजही की बाळासाहेब आपण वेगळ्या म्हणजे आम्हाला जो आशीर्वाद कायम देत आलात, आजही मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या विचाराची ताकद ही आजही तिथे मुंबईत दिसते. भले गणितांची अंकांची गणितं करून जे काही सत्ताधारी म्हणून भाजपने आणि 2022 नंतर जे सत्तांतर घडल्यानंतर बाकीच्या लोकांनी शिंदे गुटनी जे काय केलं आहे त्याचं ते समीकरण घेऊन आज सत्तेत बसले. जे लोकांचं महापालिकेचा जो संपूर्ण मराठी माणसाचा जो साथ हवी ती आम्हाला मिळालेली आहे. आणि जरी विरोधी पक्ष म्हणून जरी बसलो, शेवटी काम मुंबईसाठीच करायचं आहे. कुठलाही गोष्ट विरोधाला विरोध म्हणून तर नाहीच, पण उगाचच चांगल्या गोष्टीला वेगळ्या मार्गाने नेऊन काही करण्याचे प्रयत्न करतील तर त्याला तर नक्कीच सगळ्या गोष्टीला आमच्याकडनं विरोध होईल. आज बाळासाहेबांचा जो संपूर्ण महाराष्ट्र, देश, मुंबई, अगदी जगात एक वेगळी त्यांचं नाव आहे. आणि आम्हाला आजही वाटतं देहरूपाने जरी बाळासाहेब गेले असले तरी त्यांचं अस्तित्व या ठिकाणी आहे. जेव्हा बाळासाहेब गेले त्यावेळेला ही मशाल लावली गेली. स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल की कालांतराने हीच मशाल आमची पक्षाची निशाणी होणार आहे. आणि म्हणजे हा योगायोग म्हणावा का, की ते आधीच कळलं होतं आणि ती मशाल ऑलरेडी बाळासाहेबांच्या इथे प्रज्वलित असते. त्यामुळे अशा प्रज्वलित, जिथे अग्नी प्रज्वलित आहे तिथे बऱ्याच वेळेला पॉझिटिव्ह गोष्टी असतात, सकारात्मक गोष्टी घडतात. त्यामुळे आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो. जरी हे सगळं असलं तरी तुमची कुठच्याही समितीमध्ये निवड झाली नाही याच्यावरनं बऱ्याच चर्चा ह्या होऊ लागलेल्या आहेत. संतोष दुर्गे यांनी पण टीका केलेली आहे की भ्रष्ट लोकांना कुठेतरी आता उद्धव ठाकरे लांब ठेवत आहेत. मूर्ख आहेत. मुळात माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं आहे. बऱ्याच का 100-200 मतांनी नाही, बऱ्यापैकी मोठ्या मतांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे मूर्खासारखं स्वतः आधी पक्षाला झेडकारून नको तिथे शेण खायचं. तुला कोणी सांगितलं हे नको ते बोलायला? माझं जे महापालिकेचा जो निर्णय आला आहे त्या निर्णयामध्ये जे आरोप केले ते आधी तूच बोलायला यायचास. हे आरोप आहेत किशोरीताई घाबरून. अर्थात मी यांना भावच नाही देत. माझ्या पक्षाने जो माझ्यासाठी निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. आज आम्ही विरोधात आहोत. आमच्याकडे एक मेंबरला न्याय मिळाला पाहिजे. पुढच्या वर्षी समजा उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला तर मी तिकडे जाऊन बसेल. मला एकच कळतं, उद्धवजींनी काय म्हणतायत, आमच्यासाठी काय विचार करतायत आणि पक्षाचं ध्येय काय आणि धोरण काय आहे ते जर आम्हाला कळतं आहे म्हणून आम्ही टिकून आहोत ना त्यांच्याबरोबर. त्यामुळे इतरांना काळजी करायची गरज नाही. जर एखाद्या शाळेचा म्हणजे विरोधी पक्षनेता मी माझ्या 65 लोकांच्या वर मला कंट्रोल म्हणजे ज्याला कंट्रोल म्हणणे काम करणं, तर ज्या सदस्य आहेत ते चर्चा केल्याशिवाय जाणारच नाही. मी आतमध्ये असणं काय किंवा मी बाहेर असणं, तुम्हाला का काळजी? माझ्या पक्षाने मला दिलं आहे ना. जे विरोधी पक्ष नेता हा म्हणजे खरं म्हणजे नेती म्हणता येणार ना, ते काय वेगळा शब्द आहे, पण आपण नेताच म्हणूया. तर विरोधी पहिल्यांदा घडतं आहे मुंबई एवढ्या वर्षाच्या मुंबईच्या या कारकिर्दीमध्ये की विरोधी पक्ष महिलेला मिळतो आहे. नक्की तुमची पोटदुखी काय आहे? मला काय नाही दिलं तर मी काय तुम्हाला सांगायला आली आहे का? किंवा माझ्या वागण्या बोलण्यात तुम्हाला माझ्या पक्षाचं ध्येय धोरण मला माहिती आहे आणि माझ्या पक्षाच्या ध्येय धोरणांनीच मी चालणार. मला माझं ते महत्त्वाचं आहे. मला स्टँडिंग शेवटी सदस्य म्हणून जाणार ना. तर आमचे जे सदस्य आहेत ते सगळे पॉवरफुल सदस्य आहेत. सर, ऋतू तावडे ज्या महापौर आहेत त्यांनी
एक QR कोड लावला आहे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आणि त्यांनी एक सूचना केलेली आहेत का महापौर निधीसाठी किंवा निधीसाठी सर्वांनी पुढे यावं. आपल्याला जे आरोग्यासाठी निधी जमवायचा आहे. कसं बघताय? बघा, माझ्या वेळेला पण मी मग कोविड काळ असूनही बऱ्यापैकी निधी जमवलेला होता आणि तो प्रत्येक नगर म्हणजे महापौरला करावा लागतो. मी फॅमिली गाडी सोडली होती. मी फॅमिली गाडीचं जे नेहमीचं डिझेल, तो पगार, तो जे काय ते मी आयुक्तांना पत्र लिहिलं होतं की ती संख्या धरून आमच्या महापौर आरोग्य निधीला तो जमा करा म्हणून. मी पण माझा अख्खा जो काय मानधन असतं ते महापौर निधीला मी जमा केला होता. शेवटच्या लास्ट टर्म संपेपर्यंत म्हणजे माझा नंतरही काय तो AVS वगैरे मिळाला तोही आम्ही जमा केला होता. त्यामुळे हे बट नॅचरल आहे, त्याच्यात काय फार मोठा आणि QR वगैरे करायची गरज नाही. ते जी म्हणजे तुमचा जे पदाधिकारी आहे सॉरी कर्मचारी आहे त्यांच्यावर हे नाही का चेक येतात, चेकच्या एंट्र्या येतात आणि कॅश तर कोण घेतच नाही. त्यामुळे चेकने दिलेल्यांना परत पत्र पाठवायचं असतं की आभार म्हणून संस्थांना किंवा एखाद्या दानशूर व्यक्तींना. आम्ही जमा केलेत. कुठे ना कुठे मुलुंडला जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर आज अमित ठाकरे यांनी पण सांगितलं आहे की आपण काम लवकर करण्याच्या भानगडीत काम बरोबर करत नव्हतं का आणि त्यामुळे लोकांचा जीव हा सगळ्या कामामुळे जाताना दिसतोय का. आणि आदित्य ठाकरेंनी पण 3 दिवसापूर्वी जो वरळीचा जो एक्वालाईन होते त्याच्याबद्दल पण त्यांनी उल्लेख केला होता. काय बोलताय हा? माझ्याकडे तुमच्याच माध्यमातून एक प्रश्न आला होता म्हणजे की विदेशी कंपन्यांना जास्त काम देत आहेत आणि जास्त किमतीनी मोठ्या ह्यानी. मला वाटतं स्वदेशी कंपन्या चांगलं काम करतात. मग जे आपले माननीय पंतप्रधान नेहमी सांगतायत की स्वदेशीचा हात पकडा, हे विरोधाभास होतो आहे सगळा. आणि क्वालिटी तर नक्कीच नाही म्हणून तर श्वेतपत्रिका काढा सांगतो आहे. श्वेतपत्रिका प्रशासनाच्या हातात गेल्यानंतर कसले रोड बनवले, कसे बनवले त्याची आम्ही पाहणी करू. आत्ता जे मला विरोधी पक्ष म्हणून नेमलं आहे तर मी ह्याच गोष्टी करणार आहेत. तुम्ही आम्हाला दाखवा, तिथे पाहणी करतो, तुम्हाला सोबत नेणार आहोत. कारण सभागृहात किती बोलायला दिलं जाईल आणि कशी ती व्यूहरचना करतायत की विरोधकांचा कसा गळा घोटायचाच तो करणार आहेत. पण आम्हाला तुमचं माध्यम आहे, आम्हाला मुंबईकरांचं माध्यम आहे. शेवटी काम कोणासाठी करायचं आहे? मुंबईकरांसाठी. काही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये जो वाद सुरू आहे त्याच्यावरती संजय राऊतांनी म्हटलेलं आहे का गणेश नाईकांनी आमच्या पक्षात यावं, पुन्हा शिवसेना द्यावं. ते संजय राऊत आहेत, ते आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टीचं भान असतं आणि माहिती असतं. संजय राऊतांनी जे म्हटलं असेल ते बरोबर त्यांच्याकडे ह्या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये मी बोलणार नाही. कारण दोन्ही हे बाळकडू घेऊन गेले, नंतर एक नाईक कडू झालं, एक शिंदे कडू झालं. ते त्यांचं त्यांनी बघावं. आणि मुळात किती लाच काढली जाते, भाजपात राहून किती तुमची लाच काढतायत. हिंमत होती काय आमच्याकडे असताना कोण काय बोलायची. आवाज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.